जोहर आदिवासी एकता परिषद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की आदिवासी एकता परिषद भूमिसेना जनहित पॅनलमधनं इलेक्शन लढत आहे। तर आपल्या इथे उपस्थित आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे साहेब उपस्थित आहेत। तर आपण त्यांच्याकडून ह्या मतदानाविषयी काही माहिती घेऊया। तर सर्वात पहिलं मी दत्ता साहेब तुम्हाला एक प्रश्न करेन की तुम्ही अचानक हे इलेक्शन लढवण्याचा विचार केला, तर ह्याच्या मागचं कारण काय? आज वसई विरार शहर महानगरपालिका तसंच पूर्ण वसई तालुक्यामध्ये आज आमच्या आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्या मूलभूत सुविधा असतील, अस्तित्वाचा असेल, आदिवासी समाजाच्या राहत्या घरांचे प्रश्न आहेत, पारंपरिक आदिवासी पाड्यांचे प्रश्न आहेत। हे सोडवण्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून पाठपुरावा करतोय, परंतु सत्ताधारी लोकांकडून आम्हाला योग्य असं सहकार्य मिळत नाही। आमचे जे प्रश्न आहेत ते जशाच तसेच आहेत आणि आम्हाला फक्त इलेक्शन आला की आदिवासी समाजाला आश्वासनं द्यायची आणि 5-5, 10-10 वर्ष तसंच रखडून ठेवायचं आणि आदिवासी समाजाचे जे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावले जात नाही। आणि अशा प्रकारे अनेक वर्षापासून आमचा समाज तसेच वसई विरार मधले स्थानिक भूमिपुत्र हे त्यांच्या विकासापासून वंचित आहेत। आज महानगरपालिका ही गोरगरिबांच्या न्यायासाठी त्यांच्या विकासासाठी आणली गेली, परंतु ज्याप्रमाणे ही महानगरपालिका या वसईमध्ये आणली त्याप्रमाणे आज स्थानिक आदिवासी लोकांचा भूमिपुत्रांचा विकास झालेला नाही आणि महानगरपालिकेमध्ये लाखो करोडोनी भ्रष्टाचार चालू आहे लोकांच्या विकासाच्या नावाने आणि जे स्थानिक भूमिपुत्र आहेत अशांनाच उद्ध्वस्त करायचं काम आणि त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम या शासनाने या महानगरपालिकेने केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपला भूमिसेना आदिवासी एकता परिषद संघटनेतून स्वतंत्र असा आपला उमेदवार उभा करायचा आणि तो आम्ही उभा केलेला आहे। इलेक्शन लढवत आहोत। आमच्या सहकार्यासाठी जनहित पॅनल सुद्धा आमच्या सहकार्यासाठी आज पुढे आलेला आहे आणि त्यांचा साथ घेऊन त्यांचा सहकार्य घेऊन आम्ही आमचा उमेदवार आहे त्याला निवडून आणणार। तसाच जे जनहित पॅनल आहे त्या उमेदवारांना सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर सांबरे साहेब, तुमच्या मतदार संघामध्ये म्हणजे तुमच्या आदिवासी एकता परिषद संघटनेमध्ये जे तुमचे मतदार आहेत तर निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात? आज आम्ही आदिवासी एकता परिषद संघटनेच्या मार्फत आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी लढत आहोत। काल लढत होते, आज लढत आहोत आणि पुढे सुद्धा लढत राहणार आणि आदिवासी समाज तसा इथला जो भूमिपुत्र आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत राहणार आहोत। धन्यवाद साहेब। तर जसे की आपल्याला ठाऊकच आहे आदिवासी एकता परिषद भूमिसेना जनहित पॅनल मधून वॉर्ड क्रमांक 13 मध्ये जे उमेदवार उभे आहेत अशोक कांबळी साहेब, तर आपण त्यांना विचारूया की ते निवडून आल्यानंतर तुमच्या मतदारांसाठी काय करणार आहात? मी आदिवासी एकता परिषद आणि भूमिसेना यांचा सक्रिय कार्यकर्ता आहे। तसेच मी निवडून येवो अगर पडो, परंतु मी माझ्या समाजाच्या आणि इतर समाजाच्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या अस्तित्वासाठी नेहमी तत्पर असेल आणि त्यांच्यासाठी झगडत राहील। धन्यवाद कांबळी साहेब। तर अशाच प्रकारे आदिवासी एकता परिषद भूमिसेना ही वर्षानुवर्ष आपल्या संघटनेतून लोकांसाठी झटत आलेली आहे। तर असेच त्यांचे सर्व कार्यकर्ते निवडून येऊन त्यांच्या नवीन वाटचालीस आपण त्यांना शुभेच्छा देऊया। धन्यवाद।